गुरु कोणाला मानायचं हे कळलं पाहिजे असं म्हणत अंबादास दानवे यांनी चाकणकरांवर खोचक टीका केली आहे। कालाय तस्मै नमः रोहिणी खडसे यांनी चाकणकरांवर या शब्दात टीका केलेली आहे। अंबादास दानवे आणि रोहिणी खडसे या दोघांनीही रुपाली चाकणकर यांच्यावर टीका केलेली आहे। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा त्यांना द्यावा लागलेला आहे आणि त्यानंतर दानवे आणि खडसे यांच्याकडून ही टीका करण्यात आली आहे। सातत्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून होत होती आणि अखेर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर चाकणकरांनी काल राजीनामा दिला अध्यक्षपदाचा आणि त्यानंतर आता विरोधकांकडून मात्र खोचक टीका करणं अजूनही सुरू आहे। अंबादास दानवे आणि रोहिणी खडसे यांनी टीका केली आहे। अशा पद्धतीनं तांत्रिक मांत्रिक आणि जो व्यक्ती कित्येक आपल्या भगिनींचं शोषण ज्यांनी केलं अशा व्यक्तीवरच्या ट्रस्ट सोबत राहणं, अशा व्यक्ती संपर्क ठेवणं मला असं वाटतं हे महापाप आहे। देर आहे दुरुस्त आहे असं म्हणता येईल। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं अशा व्यक्तीला पक्षात सुद्धा ठेवलं नाही पाहिजे। भगवाने प्रकरण असेल किंवा डॉक्टर संपदा मुंडे प्रकरण असेल, अशा अनेक महिलांच्या तक्रारीमध्ये जे त्यांनी त्यांच्या निपक्षपाती चौकशी करणं गरजेची असताना त्यांनी पीडितेची बाजू न घेता काही राजकीय लोकांना पाठीशी घालण्याचं जे काम किंवा जे दुष्कर्म त्यांच्या माध्यमातून घडलं होतं आणि त्याची त्यांना आजही ह्या बाबतीमध्ये परतफेड मिळते असंच मी त्यांना म्हणेल।